यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत। तर आज आपण परत एकदा सोलरचा व्हिडिओ काढणार आहे, कारण मागच्या व्हिडिओमध्ये ना की बरेच कमेंट आले होते की पाणी वगैरे सोलरला कमी येतं असं। तर आज आपण एकदा लाईव्ह अशी व्हिडिओ काढणार आहेत की बघा सोलर एकदा ऑन केल्यानंतर किती पाणी येतं। हे बघा आता सध्या इकडे मकाला आणि इकडे बॅक साईडला सोयाबीनला पाणी चालू आहे। हे बघा दिसतंय हे पाणी। हे बघा हे आपलं सोलर बॅक साईडनी। आणि काही जण असं पण बोलत होते की सोलरला कमी पाणी असतं, पण नाही। हे बघा किती प्रेशर आहे पाण्याचं, हे बघा तुम्ही बघू शकता। हे बघा हे आहे आपलं सोलर। आज बऱ्यापैकी ऊन पडलंय, सो ते असं दिसतंय। आणि असं काही नसतं की ऊन पडलं तरच पाण्याचा प्रेशर असतो, त्याला फक्त सूर्यप्रकाश पाहिजे असतो। एकदा सकाळ झाली आणि बटन ऑन केलं की पाणी आपलं चालू होऊन जातं ते। आणि सोलर असल्यामुळे आपलं मोटरचं जे बिल येतं ते पण खूप कमी येतं। अर्ध पाणी आपलं इकडे विहिरीमध्ये चालू असतं आणि अर्ध तिकडे शेतामध्ये चालू असतं, आणि त्यातलं काही परत आपल्या डेली यूजसाठी पण चालू असतं। सो एवढा फायदा असतो सोलरचा। आणि तसं तर आमच्या विहिरीला पाणी अजिबात कमी नाही, पण लाईटीचा खूप प्रॉब्लेम असायचा। पाणी एवढं जास्त असून पण ते शेताला टाईमवर जात नव्हतं, पण आता सोलर असल्यामुळे कधीही पाणी यूज करता येतं शेतीसाठी। आणि 2 दिवसापासून इथे लाईट नाही आहे, तरी पण पूर्ण शेतातलं काम काय थांबलेलं नाही आहे। सोलर असल्यामुळे ना सगळ्या पिकांना, कारण इथे जेव्हा पाऊस पाहिजे असतो शेतकऱ्यांना तेव्हाच पाऊस नसतो, हे तर सर्वांनाच माहिती आहे। त्यामुळे 2 दिवसापासून लाईट नाही, तरी पण सोलरवरती आपलं काम भागतंय। म्हणजे असं बी काही नसतं की सोलरला ऊनच लागतं, सूर्यप्रकाश पण पडला ना तरी एवढं पाणी सोडतं ते। बघा हे बघा। तू काय खाते सिया? तू काय खातोय बिहान? इकडे बघ बाळा, काय खातोय? आणि हे काय आहे? हे काय जातं इथनं? हे बघ काय काय बोललास? पाणी येते? नाही रे बाबा। व्हिडिओ जर आवडली असेल तर लाईक, शेअर अँड कमेंट करा। टिल देन बाय बाय।